शरणंगश्चरभावेन भारत, तू मला शरण ये. देवाला शरण गेलं की देव तुमच्या उद्धाराची जबाबदारी स्वीकारतो. देव काही येणार नाही तसं कोणाची जबाबदारी घ्यायला नाही. आमच्या कानगाव आमजनतेने एवढं मोठं मंदिर उभं केले, पांडुरंगाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. तर त्या प्राणप्रतिष्ठेच्या विधीचा स्थापनेचा वर्धापन दिवस या निमित्तानं हा 7 दिवस सप्ताह चालू आहे. तो हा विठ्ठल परमात्मा त्याचा अंत नाही, आपण हे पाहतो. तो परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाला. गोकुळीच्या सुखात बाळकृष्ण हरे आनंदाने बुढिया तोरणे करते कथा गाते गाणे, तुका म्हणे छंदे मन मोहिले. परमात्म्याने गोकुळातील सगळ्या जनतेला मोहून टाकलेलं होतं. त्या परमात्म्याच्या लीलेचं वर्णन करत असताना विचार जर केला, या अखंड ज्ञानोबराच्या अनुभूती आम्ही पाहिजे. परमात्मा हलणारा आहे, डोलणारा आहे. अरे तो अखंड आनंदमय आहे, सुखमय आहे. त्याच्या मुखावर हास्य आहे, त्याचं वदन हास्य आहे, नयन हास्य आहे. अखंड हरिनाम आणि घडी याची तिरुप्ती झाली. सिद्धीनाथ महाराज होत असताना पुन्हा 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 बोलणार आहे. तुम्ही ज्ञानेश्वरचं पालन केले, जाणती माणसं आहात. अर्जुनाबरोबर परमात्मा पुन्हा 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 होऊन बोलला. अर्जुनाने प्रश्न विचारायचे, मग उत्तर द्यायचा असा काही प्रश्न नाही. स्वतःहूनच देव बोलून गेले. श्री भगवान वाच इदंतु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्येन सूयवे, ज्ञानं विज्ञान सहितं यस्य ज्ञात्वा मोक्ष्यसे शिवात्. राजविद्या राजगुह्यं पुरितमिदं उत्तमं, प्रत्यक्षावगमं धर्मं सुसुखं कर्तुमव्ययम्. अश्रद्धधानः पुरुषः धर्मशास्त्रे परन्तप, अप्राप्य मां वर्तन्ते मृत्युसंसारवृत्तमनि. मया ततमिदं सर्वं जगदं व्यक्तमूर्तिना, मत्सानि सर्वभूतानि न चाहं केशवन्दितः, न च मत्सानि भूतानि पश्यन्नेव महेश्वरं. भूतभृं न च भूत